विकी विकी उदय खारकर विकी ओके थैंक यू द न्यू बॉल हैज कम। साथ ही साथ सभी स्पॉन्सर्स के सपोर्ट का जिनकी देख रेख में अवार्ड साहब हमारे सबके चहीते जितेंद्र अवार्ड साहब, थैंक यू सो मच आपके सपोर्ट के लिए, श्रृंखला के लिए। सभी हमारे ट्रॉफी स्पॉन्सर जो की गई है हर साल करते हैं, संतोष तोड़कर जी लाख लाख धन्यवाद आपका। साथ ही साथ हमारे अन्य को स्पॉन्सर्स राजेश खारकर जी, जितेंद्र गवते जी, सचिन म्हात्रे जी, अविनाश पाटिल जी, राजेश पाटिल जी, रितेश कदम जी, पद्माकर पाटिल जी, अमर गवते जी, महेश मोकाशी जी, अवनी शिर्के मैम, नवीन गवते जी, हर्षल मोकाशी जी, अभिज पवार जी, थैंक यू सो मच आप सबके को स्पॉन्सरशिप के लिए, आपके सहयोग के लिए, किसी ना किसी चीज़ों के लिए थैंक यू सो मच। साथ ही साथ अवनी शिर्के मैम, थैंक यू सो मच फॉर योर स्पॉन्सरशिप। अवनी शिर्के द प्रोप्राइटर ऑफ U2 केक, एक्सिस बैंक के जो ATM है उसके बाजू में उनका केक शॉप है, बहुत ही बढ़िया केक्स आपको वहाँ पे मिलेंगे। और VK फिटनेस उनका जिम भी है, तो प्लीज़ उसका लुफ्त उठाइएगा। साथ ही साथ थैंक यू सो मच फॉर योर सपोर्ट ऑल दिस ईयर्स हेमंत खारकर जी। फिलहाल मुकाबले की तरफ रुख बढ़ाते हैं। गेंदबाजी की कमान संभालने आए हर्षल कोहली बिटी, स्वयं ओनर आई एकवीरा वॉरियर्स के। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज, स्ट्राइक एंड पे कौन है? दोनों ही टीम के अतिरिक्त खिलाड़ी। स्ट्राइक एंड पे अक्षय, नॉन स्ट्राइक एंड पे सचिन। साथ ही साथ अन्य स्पॉन्सर्स हमारे सबके चहीते रंजीत कुमार पिल्लई सर, one of the brand ambassador of tennis cricket थाने। बढ़िया गेंद के साथ शुरुआत, लेकिन विकेट का पतन पहले गेंद पे अक्षय रवाना पेविलियन। रंजीत कुमार पिल्लई सर की बात कर रहे थे, तो बेहतरीन उनका योगदान रहा है टेनिस का क्रिकेट जगत में। लाइफ टाइम अचीवमेंट वो अवार्ड से नवाजे हैं अब तक 25 से ज्यादा खिलाड़ियों को, और 50,000 रुपए राशि दी गई है हर एक खिलाड़ी को। साथ ही साथ सचिन पावस्कर जी जो 40+ लेजेंड क्रिकेटर है और 45+ क्रिकेट इवेंट आयोजन करते हैं। साथ ही साथ MK एकेडमी सेंट्रल मैदान से उनके मेन हेड कोच मिलिंद काजरूकर सर, आपका भी लाख लाख धन्यवाद। भूमि एंटरप्राइजेस के प्रोप्राइटर कुंवर यादव जी, थैंक यू सो मच फॉर योर स्पॉन्सरशिप, फॉर योर सपोर्ट। और साथ ही साथ थाना प्रीमियर लीग के सेक्रेटरी विकास तावड़े सर, थैंक यू सो मच फॉर योर कंट्रीब्यूशन। हमारे सभी स्पॉन्सर्स का लाख लाख तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहेंगे VKSL कमेटी की तरफ से। और साथ ही साथ हमारे सभी ओनर्स राजेश पाटिल जी, दीपक पाटिल, साथ ही साथ BD कोहली, विघ्नेश पाटिल जी, जयेश पाटिल, तेजस खारकर, अवनी शिर्के मैम, साथ ही साथ सुदेश हिरेमठ और विलास पोकरकर। थैंक यू ऑल द स्पॉन्सर्स, थैंक यू ऑल द ओनर्स फॉर योर सपोर्ट एंड प्रोवाइडिंग अ प्लेटफॉर्म, वंडरफुल प्लेटफॉर्म टू ऑल दिस टैलेंटेड प्लेयर्स। नए बल्लेबाज आते हुए मैदान में संदेश, सलामी के बल्लेबाज के तौर पे साई बाबा टीम से बल्लेबाजी करते हैं, इस सीजन में बेहतरीन कामगिरी करते हुए। अगली गेंद पे टिकी, इस मरतबा बढ़िया हिट मिड विकेट के क्षेत्र में, इस दौरान से अपना खाता खोलते हुए संदेश। बढ़िया शुरुआत दोनों ही टीम के लिए, जबकि पहले गेंद पे विकेट चटकाने में कामयाबी हासिल हुई थी बिटी को, लेकिन अब पहले गेंद पे धावा बोलते हुए संदेश कोहली। Umpire, please take the new ball and start the match. Don't wait, please. We have running short of time. It's already 6:25. Ball boys, please ball अंदर फेंक दे. Ball boys. अगली गेंद के बीच राइट आर्म राउंड द विकेट जाते हुए बिटी, उनका सामना करते हुए संदेश। इस मर्तबा बहुत ही बढ़िया गेंद जड़ में डाली गई थी, ये गेंद सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में।
विकेट कीपिंग की भूमिका निभाते हुए वन ऑफ द डैशिंग ऑलराउंडर ऑफ थाना टेनिस क्रिकेट किरण भोईर। अगली गेंद इस मरतबा गेंद जा रही है लॉन्ग ऑन के क्षेत्र में, बढ़िया क्षेत्र रक्षण, वाह आउटस्टैंडिंग फील्डिंग एफर्ट जितेश द्वारा। 2 रनों पे सीमित रखा है यहां पे बल्लेबाजों को, तीसरा रन हो सकता था यहां पे पूरा, थोड़ी सी गड़बड़ी हुई थी वहां पे, लेकिन मात्र 2 रन प्राप्त किया, स्कोर जा पहुंचा है 4 रनों पे। प्लीज पिक अप द बॉल, दैट एक्स्ट्रा बॉल प्लीज पिकअप किया जाए। 2 गेंदे अभी भी आनी शेष, स्ट्राइक एंड पे संदेश। अगली गेंद बिटी की राइट आर्म राउंड द विकेट जाते हुए, बढ़िया गेंद इस मरतबा खेल दिया है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, गेंद आती हुई गेंद निकल गई 4 रनों के लिए, बढ़िया हिट संदेश के बल्ले से आता हुआ इस पारी का पहला चौका। डीजे ओवर की हुई है समाप्ति, स्कोर जा पहुंचा है 10 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। डीजे कोळी 10 धावा आणि 1 विकेट इथं गमावलेला आहे। पुन्हा चेंडू जातोय मिड ऑफच्या दिशेमध्ये, 1 धावन पूर्ण, धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा। यॉर्कर डिलिव्हरी होती आणि चांगल्या पद्धतीने खेळून काढला तो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी। 2 धावाने धावसंख्या झालेली आहे ती 13 धावा, 1 गडी बाद 13 धावा। संदेश खूपच सुरेख अशा पद्धतीने फलंदाजी करत आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेताना चांगल्या फॉर्ममध्ये, चांगल्या टचमध्ये, चांगल्या लयमध्ये दिसत आहेत संदेश। टिकेश कोळी राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करताना या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जात आहेत। लो फुल टॉस चेंडू जातोय, कॅचचा प्रयत्न होता तिकडे, 2 धावांचा इशारा पंचांचा, 2 धावांनी धावसंख्येत वाढ, धावसंख्या ती 15 धावा। अजूनही या दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत कृतिकेश यांच्या। पुन्हा फुलटॉस चेंडू तटावून काढलाय तो डीप मिड विकेट रिजन मध्ये 2 धावांसाठी, धावसंख्या झाली ती 17 धावा। लागोपाठ 3 चेंडूंवरती बाहेर खेळून काढले तर 6 धावांसाठी
संदेश यांच्या बॅटमधून आलेले ते फटके. संदेश वैयक्तिक 16 धावांवर खेळत आहेत आणि खूपच सुरेख अशी कामगिरी करतात आपल्या संघासाठी. 17 धावांमध्ये 16 धाव्या एकट्या संदेशा. यावरनं तुम्ही अंदाजा लावू शकता की कशा प्रकारचा फॉर्म ते आता खेळत आहेत. लेग साईडला टाकला चेंडू. पंचांचा वाईडचा इशारा. या एका अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 18 धावा. थोडेसे महागडे ठरत आहेत इथे कृतिकेश या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या गोलंदाजाने आणि चेंडू जातोय कव्हर्समध्ये आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. प्रज्वल यांच्या हातून तो झेल सुटलेला आहे आणि महत्त्वपूर्ण झेल सोडलेला आहे तो संदेश यांचा. संदेश वैयक्तिक 16 धावांवरती खेळत होते आणि त्यांचा झेल टाकलेला. आणि आता या जीवदानाचा कशा प्रकारे फायदा उचलतायत ते पाहूया संदेशच्या येणाऱ्या इनिंग्समध्ये. एक धावून पूर्ण केले त्या ड्रॉप कॅचवरती. धावसंख्या झाली आहे 18 धावा. पुन्हा वाईटच्या दिशेने टाकला चेंडू परंतु स्लॉग स्वीप करत तो मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी धावसंख्या पुढे सरकली ती 20 धावांवरती. 21 धावांवरती क्षमा असावी. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 21 धावा. पंच सामना त्वरित सुरू करावा. आपल्याला लाईट्स उपलब्ध नाही आहेत. लाईट्स आपल्या काही बंद आहेत. उजेड कमी असेल. त्वरित सामना सुरू करावा. तिसरा षटक राहुल. तिसरा षटक घेऊन येत आहेत उजव्या हाताचे गोलंदाज राहुल. दोन षटकाखेरीज धावसंख्या झाली ती 21 धावा विघ्नेश 11 या संघाच्या. खूपच चांगल्या पद्धतीत खेळून काढला चेंडू. निर्धावाचा चेंडू काढतायत राहुल. चांगली सुरुवात केली आपल्या या तिसऱ्या षटकाची. चेंडू जाते हवेत आणि झेल बाद झालेत. संदेश जीवदान जे मिळालं होतं त्याचा काही जास्ती फायदा नाही उचलू शकले आणि आता पुन्हा एकदा झेल बाद झालेली आहे आणि पॅव्हलीमध्ये परत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जात आहेत. चैतन्य भोईर उर्फ सोनू. राहुल राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतील सोनू यांना. खूपच सुरेख पद्धतीने टाकला चेंडू. टप्पा खाऊन आतल्या बाजूने वळला आणि मला वाटतं बॅटची एज लागून इनर एज लागून तो गेला आहे लेग गलीच्या दिशेमध्ये. आणि या दरम्यान दोन्ही फलंदाजाने एक धाव धावून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झाली ती 22 धावा.
आणि आता 2 धावांचा सुरेख असा फटका येतोय सचिनच्या बॅटेतून आणि या 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 24 धावा. अजूनही या तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक, म्हणजे एकंदरीत 8 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या इनिंगमध्ये. होय, या 8 चेंडूमध्ये किती जास्तीत जास्त धावा विघ्नेश इलेव्हनचे खेळाडू जमा करतायत ते. राहुल यांचा पुढील चेंडू आणि यॉर्कर टाईपचा डिलिव्हरी आणि झेल घेण्याचा प्रयत्न. जरा टायमिंग चांगली होती झेलची, पण चेंडू जरा जास्तीच वर होता. पवन तिकडे क्षेत्ररक्षक, झेल का पकडू शकले नाही. धावा मिळतात 2 आणि स्कोरबोर्डवरती धावा झाल्या त्या 26 धावा. अजूनही 7 चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. एक शेवटचा चेंडू शिल्लक. राहुल यांच्या राईट टर्म ओव्हर द विकेट एक स्लिपच्या मदतीने गोलंदाजी करतायत. जोरदार अपील, पंचांचा निर्णय नॉट आउट, कारण बॅटची एज लागून जातोय. एकदा धावून पूर्ण. धावसंख्या झाली ती 27. 3 षटकाखेरीस धावसंख्या 27, 2 गडी बाद. डीजे निलेश मरकंडे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. महत्वपूर्ण आहे षटक दोन्ही संघांसाठी. बघूया जास्तीत जास्त किती धावा जमा करतायत सोनू आणि सचिनची जोडी. आणि निलेश नक्कीच प्रयत्न असेल त्यांचा की कमीत कमी धावामध्ये साई सायकल्स या संघाला रोखण्याचा. बहुत ही बढ़िया यहाँ पे अब तक बल्लेबाजी कर रहे थे संदेश, जो कि बढ़िया लय में थे. और इस आखिरी ओवर में उनका विकेट यहाँ पे गिर चुका था और उनकी जगह पे आए थे सोनू. नीलेश की पहली गेंद राइट ऑफ द विकेट गेंदबाजी करते हुए पटकी हुई गेंद बैकफुट पे जाके पुल किया यहाँ पे स्क्वायर लेग अंपायर के सर के ऊपर से 2 रनों के लिए. और इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 29 रनों पर. 2 रनों का इशारा. बढ़िया शुरुआत इस आखिरी ओवर की सचिन की बैट से 2 रन आते हुए. सचिन जो कि निजी 10 रन पर खेल रहे और उनका साथ दे रहे 1 रन पर सोनू नॉन स्ट्राइक एंड पर. यॉर्कर डिलीवरी थी, कवर्स में जा रही गेंद यहाँ पे जीतू की तरफ से और ये 2 रन यहाँ पे. खराब फील्डिंग वहां पे जीतू की, जहां पे 1 रन सिर्फ हो सकता था. मिस फील्ड के का नतीजा बाहर गेंद जाती हुई 2 रन यहाँ पे मिले हैं सचिन को. सचिन अपने निजी 12 रन के स्कोर पर खेल रहे और टीम का स्कोर जा पहुंचा है 31 रन. अभी भी 4 गेंदें आनी शेष इस आखिरी ओवर की. नीलेश तीसरी मर्तबा हमसे दूर दौड़ेंगे राइट ऑफ द विकेट गेंदबाजी करते हुए. मारने की कोशिश में बैट का एज लग के जा रहा है यहाँ पे लेग गली की तरफ. 1 रन से संतुष्ट हो गए सचिन और इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 32 रनों पर. अभी भी 3 आखिरी गेंदानी शेष और लेफ्ट हैंड बैट्समैन सोनू अब क्रीज पे. देखते हैं किस प्रकार की लाइन रखेंगे नीलेश सोनू के लिए. अब थोड़ी सी लाइन एंड लेंथ में बदलाव कर रहे हैं. राइट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी करेंगे सोनू को. स्लिप लेकिन अभी भी मौजूद. पटकी हुई गेंद बैकफुट पे जाके पुल करने की कोशिश. बैट का अपर एज लग के जा रहा है लेग गली की तरफ. सिर्फ 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा सोनू को. 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 33 रनों पर. अभी भी 2 गेंदें आनी शेष इस आखिरी ओवर की. बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पे नीलेश. बल्लेबाज को किसी भी तरह से हाथ खुलने का मौका नहीं दे रहे. बड़े शॉट रोक के रखे हैं नीलेश ने. और जबकि कोशिश यही कर रहे दोनों बल्लेबाज की बड़ा शॉट खेले, लेकिन 1 और 2 रन ही आ रहे हैं. 5वीं गेंद नीलेश राइट ओवर द विकेट. बैकफुट पे जाके कट किया यहाँ पे पॉइंट के ऊपर से. गेंद पेड़ को लगे अंदर ही रह गई है. दूसरे रन के लिए दौड़ पड़े हैं और थर्ड अंपायर के लिए मांग की है अंपायर ने रन आउट के लिए.
और ये नॉट आउट का इशारा है थर्ड अंपायर का। और बहुत ही बढ़िया तरीके से सभी एंगल यहाँ पे चेक करके क्रीज के बहुत एकदम करीब आए थे। और जब स्टंप की गिल्लियाँ बिखेरी गई तो बैट अंदर आ चुकी थी और नॉट आउट करार दी गई। और इस रन के साथ स्कोर जा पहुंचा है 35 रनों पर। अभी भी एक आखिरी गेंदानी शेष। सचिन स्ट्राइक एंड पर। नीलेश की आखिरी गेंद। लेग स्टंप पर जाने वाली गेंद थी। वाइड का इशारा अंपायर का। इस एक अतिरिक्त रन के साथ स्कोर जा पहुंचा है 36 रनों पर। बैकफुट पे जाके पुल किया डिप मिड विकेट रीजन के लिए 2 रनों के लिए। स्कोर जा पहुंचा है 38 और 39 रन जीतने के लिए। स्ट्राइकर्स जल्द से जल्द मैदान में जाके अपनी फील्डिंग सजाई है। सचिन नॉट आउट 17 रनों की पारी खेल के अपने टीम के लिए बढ़िया योगदान दिया है और एक बड़े टारगेट के ओर लेके गए अपनी टीम को। और सोनू ने नॉट आउट 2 रनों की पारी खेली अपनी टीम के लिए। 24 गेंदों में 39 रन जीतने के लिए चाहिए आई इक्विरा टीम को। बहुत ही बढ़िया यहाँ पे बल्लेबाजी करनी होगी कि 24 गेंद और 39 रन, जो कि थोड़ा मुश्किल है लेकिन नामुमकिन तो ज़रूर नहीं। और बल्लेबाज अच्छे खासे लाइनअप दिख रहा है यहाँ पे। डीजे चोवीस चेंडूमध्ये 39 धावांची गरज। 4 षटकांचा सामना। आई इक्विरा टीमचे 2 सलामीचे फलंदाज जितू आणि जितेश मैदानात जोडी उतरलेली आहे। 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी आई इक्विराची जोडी मैदानात उतरून पाहूया कशा प्रकारचा कारनामा करतायत। आई इक्विरा आणि विघ्नेश लिओन या दोन्ही संघाने आपला पहिला सामना गमावलेला होता आणि या दुसऱ्या सामन्यापैकी दोन्ही संघाला
जिंकणं हे गरजेचं आहे. 24 चेंडूमध्ये 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी आता काहीच वेळात सुरुवात करतील ती आईक्विराचे दोन्ही फलंदाज. विघ्नेश 11 या संघाचा पहिलं षटक घेऊन येत आहे गोलंदाज. विजय. पहिला चेंडू विजय यांचा. चांगल्या पद्धतीत ग्राउंड लगत तो खेळून काढला. एका धावेसाठी संघाच्या वैयक्तिक धावांची सुरुवात केली ते जितू यांनी. एक चेंडू एक धाव. 39 धावांचा पाठलाग करतायत आईक्विरा हा संघ. शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. जितेशच्या बॅटून येतात 2 धावा. 2 चेंडूमध्ये 3 धावा आता धावफलकावर आलेल्या आहेत. आजच्या दिवसातील पहिला दिवस आज आणि हा शेवटचा सामना आजच्या दिवसातील. मारण्याच्या प्रयत्नात खूपच सुरेख असा फटका स्लॉग शॉट म्हणतात त्याला आणि 2 धाव्यांसाठी डीप मिड विकेट रिजनमध्ये पाठवला त्या चेंडूला जितेश यांनी. धावसंख्या झाली 5. 3 चेंडू आणि 5 धावा. तीन चेंडू आणि 5 धावा आतापर्यंत झाल्यात आईक्विरा या संघाच्या. जितेश यांनी चांगला फॉर्म दाखवत आतापर्यंत बॅटिंग केलेली आणि आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी खेळले आहेत आणि 2 चेंडूमध्ये 4 धावा जमा केल्यात आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. विजय यांनी थोडीशी लाईन लिनमध्ये बदल करताना राईट टर्म राऊंड द विकेट. आपटला चेंडू बॅकफुटला जाऊन तो हुक केलाय पॉईंटच्या दिशेमध्ये. 2 धावांसाठी आणि या 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या ते 7 धावांवरती. 4 चेंडू 7 धावा. अजूनही या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक. 39 धावांचा पाठलाग करतायत आईक्विराचा संघ. पुन्हा त्याच पद्धतीचा शॉट जातोय कव्हर सीजन मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या झाले 9 धावा. बिनगडी बाद 9 धावा. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. धावसंख्या झाली ते बिनगडी बाद 9 धावा. जितेश वैयक्तिक 8 धावांवर खेळत आहेत आणि सुरेखाचा फटका झेल करण्याचा प्रयत्न तिकडे सूरज यांनी ट्राय नक्कीच केला होता परंतु थोडासा हाईट वरती होता बॉल आणि झेल का पूर्ण झाला नाही. जितेश ना खुश कारण 2 धावांसाठी मारलेला फटका तो आतच राहिला आणि जीवदान मिळालं असं म्हणावं लागेल. या एका धावेने षटक संपलेला आहे. धावसंख्या झाली ती पहिल्या षटकाखेरीज बिनगडी बाद 10 धावा. डीजे
हेरेस 10 धावा, बिनगडी बाद 10 धावा. अजूनही 29 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 29 धावा जिंकण्यासाठी. अठरा चेंडू आणि 29 धावा जिंकण्यासाठी दुसरा षटक घेऊन येत आहेत सोनू. खूपच सुरेख असा फटका कव्हर्सवरून, एक्स्ट्रा कव्हरवरून 2 धावांसाठी जितेश यांच्या बॅटेतून. या 2 धावांनी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 12 धावा. सोनू डावखरे गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करते जितेश यांना. सोनू यांचा पुढील चेंडू बॅकफुटला जाऊन कट केला आणि झेल करण्याचा प्रयत्न संदेश सेकंड अटेम्प्ट मध्ये, परंतु झेल काय पूर्ण झाला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण. एका फिल्डरने कॅच सोडली, दुसऱ्या फिल्डरने मिसफील्ड केला आणि याचा फायदा उचलत 2 धावा धावून पूर्ण केल्या तर जितू आणि जितेश यांनी. जिथे कॅच होऊन विकेट पडला असता आणि 0 रन असते तिकडे विकेटही नाही मिळाला आणि 2 धावा देखील मिळाला. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावसंख्या जाते 14 धावांवरती. या जितेश यांना जीवदान मिळतंय. आपल्या जीवदानाचं कशा प्रकारे ते फायदा उचलतायत येणारा वेळ आणि येणारे चेंडू आपल्याला सांगतील. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील. सोनू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. टप्पा खाऊन मधल्या अष्टीवरती टप्पा खाऊन बाहेरच्या बाजूने वळला आणि निर्धावाचा चेंडू काढत आपल्या बॉलिंग मार्कवरती परत येत आहे सोनू. 3 चेंडू आणि 4 धावा खर्च केलेत आतापर्यंत सोनू यांनी आपल्या षटकात. पाण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये आणि पुन्हा एकदा झेल काय पूर्ण झाला नाही. हर्षल तिकडे आणि पुन्हा एकदा 2 धावा धावून काढल्यात. धावसंख्या झाली आहे 16 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत सोनू यांच्या या षटकातील. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात त्या सोनू यांनी आपल्या या ओव्हरमध्ये. बॅकफुटला जाऊन पुल केलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या झाली आहे 18 धावा. एक शेवटचा 1 चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा खूपच सुरेख असा चेंडू टप्पा खाऊन बाहेरच्या बाजूला वळला. वाईडसाठी विचारपूस केली जितेश यांनी, पण पंचांवरती त्याचा काही परिणाम नाही. निर्धावाचा चेंडू आहे. निर्धाव चेंडूने दुसरं षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाकडे धावसंख्या झाली आहे 18 धावा. 12 चेंडू आणि 18 धावा जमा झाल्यात आत्तापर्यंत आईकवीर या संघाच्या. 12 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज आहे आईकवीरा या संघाला जिंकण्यासाठी. आणि आता गोलंदाजी मार्कवरती येत आहेत स्वतः मोनिश विघ्नेश 11चे आयकॉन प्लेयर. एकवीस धावा. 12 चेंडू 21 धावा. पाहूया चेंडू होतोय हवी बॅटवरती की बॅट हवी होते चेंडूवरती. येणारा 12 चेंडू आपल्याला सांगतील की मॅच कुठल्या बाजूला वळतंय ते. दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण मॅच. यॉर्कर डिलिव्हरी आणि पहिलाच चेंडूवरती क्लीन बोल्ड झाले तर जितू आणि पॅव्हलीमध्ये परत आहेत. आणि आता जितू यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज किरण भोईर, एक हार्ड हिटिंग बॅट्समॅन.
डीजे. समोर आहेत किरण. किरण मारण्याच्या प्रयत्नात बॅटची नरेज लागून चेंडू काय जास्ती लांब जात नाही. कीपर जवळ थांबतोय आणि निर्धाव असा चेंडू निघतोय. मुनीश यांची सुरेख अशी गोलंदाजी. लागोपाठ 2 चेंडूंवरती निर्धाव असा चेंडू काढतोय मुनीश. बॅकफुटला जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाला असता तर किरण नक्कीच अडचणीत असते, पण डायरेक्ट हिट झाला नाही आणि 1 धाव धावून पूर्ण करतात किरण. धावसंख्या झाली संघाची 19 धावा. अजूनही या तिसऱ्या षटकातील मुनीशांचे 3 चेंडू शिल्लक बाकी आहेत. सुरेख असा चेंडू मुनीश यांचा टप्पा खाऊन आतल्या बाजूने वळला. पूल करण्याच्या प्रयत्नात जितेश फसले आणि निर्धाव असा चेंडू. या षटकातील दुसरा निर्धाव चेंडू, तिसरा निर्धाव चेंडू, कारण 1 चेंडूवरती विकेट मिळाला होता. 8 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. आणि हा कव्हरच्यावरून फटका मारलाय 2 धावांसाठी. अजूनही 18 धावांची गरज. उरलेल्या 7 चेंडूंमध्ये एक शेवटचा चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील मुनीश यांचा. 7 चेंडू आणि 18 धावा. मोठा फटका नक्कीच इथे गरजेचा आहे इक्वेरिया संघाला. जितेश पुढे येऊन मोठा फटका मारण्याच्या नादात आपला विकेट गमावून बसले त्या शेवटच्या चेंडूवरती मुनीशांनी आपल्या 6 चेंडूंमध्ये 2 गडी बाद करत 3 धावा खर्च केल्यात आणि खूपच सुरेख अशी आपला ओव्हर समाप्त केलेला आहे. 6 चेंडूंमध्ये आता जिंकण्यासाठी 18 धावा. 6 चेंडू 18 धावा म्हणजेच 3 षटकार इथे खेचावे लागतील ते इक्वेरिया संघाच्या. नक्कीच किरण स्ट्राईक एंडवरती आहेत आणि किरण जोपर्यंत स्ट्राईकवरती आहेत हे नक्कीच शक्य आहे. 3 षटकार पाहूया येत आहेत की नाही. आणि जितेश यांची जागा भरून काढण्यासाठी आता 4थ्या क्रमांकावरती फलंदाज गेले ते महेश. 6 चेंडू 18 धावा, 3 षटकार. नवीन गोलंदाज आता आलेत विघ्नेश इलेव्हनचे सचिन असावले. 6 चेंडू 18 धावा. सहा चेंडू 18 धावा. 18 धावा 6 चेंडू, 3 षटकारांचा खेळ. किरण मारण्याच्या प्रयत्नात चेंडू वंडी घोषित केलेला आहे पंचांनी, कारण जे बॅनर्स आहेत त्याच्यामध्ये कदाचित घुसल्या कारणाने तो डिक्लेअर घोषित केला पंचांनी. आता उर्वरित 5 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. अजूनही 3 षटकारांचा खेळ आणि पहिलाच फटका मारण्याच्या प्रयत्नात किरण बाद होत आहेत.
अक्षय यांच्या हातून तो झेल पूर्ण झालेला आहे आणि सचिन यांना विकेट प्राप्त झाला आहे दुसऱ्या चेंडूवरती. डीजे एक धाव धावून पूर्ण. आणि बॉल जातोय कव्हर रिजन मध्ये. डायरेक्ट हिट करण्याच्या प्रयत्नात 2 धाव धावून पूर्ण केल्यात फलंदाजाने. आणि पुन्हा मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जास्ती काही लांब जात नाही, फक्त एका धावावरती समाधान. आणि याचबरोबर पंचांचा वाईडचा इशारा. धावसंख्या झाली 27. चेंडू जातोय मिड ऑनच्या दिशेमध्ये आणि रनआउट होत आहेत कृतिकेश. आणि याचबरोबर विघ्नेश 11 या संघाने हा सामना जिंकलेला आहे. आणि आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील सर्व सामने झालेले आहेत. आणि काहीच वेळात आपल्याला ग्रुप्सचं स्टँडिंग काय ते आपल्याला कळेल.